नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण फायनली आता रम्या ही पार्थ आणि काव्याच्या संसारातून कायमची निघून जाणार आहे, कारण मालिनी आणि विक्रमने एक उत्तम आयडिया शोधून काढलेली आहे। पण आता तुम्हाला काय वाटतं, रम्या नक्की पार्थच्या आयुष्यातून एवढ्या सहजासहजी जाईल का? कारण गेली 15 वर्षांपासून ती पार्थवरती मनापासून प्रेम करत आलेली आहे। मग आता तुम्हाला काय वाटतं ते तर सांगाच, पण नक्की काय घडतं हे पाहायला आपला पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल आणि मालिकेमध्ये पुढे काय काय घडणार हे सगळं जाणून घेता येईल। पण त्या अगोदर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत तसेच कुटुंबियांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल। मित्रांनो, त्याचबरोबर कमेंट करून हे सांगायला विसरत जाऊ नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही घडणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घ्यायला। तर मित्रांनो, आपण आता असं पाहतो की नंदिनी आणि जीवा या दोघांमध्ये तर हळूहळू आता मैत्रीच्या मार्गातून नातं निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण नंदिनी ही खूपच समजूतदार मुलगी आहे आणि प्रत्येक वेळेस ती जीवाला समजून घेते, सांभाळून घेत असते। तर आता पार्थ हा सुद्धा काव्याबरोबर मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे, जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण प्रत्येक वेळेस रम्या ही काव्याचे कान भरते आणि त्यामुळे काव्या आणि पार्थमध्ये नातं निर्माण होत नाही। ही गोष्ट मालिनीच्या लक्षात आलेली असते। आता तिच्या डोक्यात सतत एकच प्रश्न फिरत असतो की जर पार्थ आणि काव्या या दोघांचा संसार चांगला व्हायला हवा असेल तर रम्याला काही करून मार्गी लावावं लागेल, पण काय करता येईल? इतक्यात आता त्या ठिकाणी विक्रम आलेला असतो। विक्रम हा मालिनीला एवढं गहन विचारात बुडलेलं पाहून विचारायला लागतो, काय ग, काय झालं, तू एवढा कसला विचार करतेस? त्यावर आता मालिनी ही विक्रमकडे बघते आणि काही नाही असं म्हणते। त्यावर विक्रम हसायला लागतो। आता विक्रमला असं हसताना पाहून मालिनीला आश्चर्य वाटतं। मालिनी म्हणते, इथे मला एवढं टेन्शन आलं आहे आणि तुम्हाला हसू येतं आहे, का हसताय बरं तुम्ही? त्याबरोबर लगेच विक्रम हा मालिनीला सांगायला लागतो, मालिनी काय आहे ना, जेव्हा तुम्ही बायका काही नाही हो असं सांगताना, तेव्हा आम्ही पुरुष म्हणजेच तुमचे नवरे लगेच ओळखतो की नक्कीच काही ना काहीतरी घडलं आहे। त्यामुळे जे काही घडलं आहे ते मला पटकन सांग, कसला एवढा विचार करतेस, कसलं टेन्शन आलं आहे तुला एवढं, सांग बरं। त्यावर मालिनी अजिबात वेळ वाया न घालवता विक्रमला सांगायला लागते, मला पार्थ आणि काव्याचं टेन्शन आलं आहे। बघा ना, पार्थ काव्याबरोबर जुळवून घेण्याकरता किती प्रयत्न करतोय, तो तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय। काव्या ही मुलगी चांगली आहे, ती सुद्धा पार्थबरोबर जुळवून घेईल, पण रम्या प्रत्येक वेळेस त्यांच्यामध्ये येते। ती रम्या काव्याचे कान सतत भरत असते, सतत ती काव्याच्या खोलीमध्येच असते पार्थ कामाला गेल्याच्या नंतर। त्यामुळे काव्या आणि पार्थमध्ये नातं निर्माणच होत नाही आहे। मला असं वाटतं की आपण काव्याला मार्गी लावायला हवं, तिच्यासाठी काहीतरी करायला हवं, म्हणजे आपल्या मुलाचा संसार पण सुखी होऊन जाईल। त्याबरोबर विक्रम म्हणायला लागतो की अगं हो, बरोबर आहे तुझं, तसंही वसुताईचा नवरा गेल्यानंतर आता रम्या ही आपलीच जबाबदारी आहे। तसंही आपण लहानपणापासून तिचं शिक्षण, तिला हवे नको ती प्रत्येक गोष्ट दोघांनीही बघितली आहे, तिला मुलीसारखं सांभाळलं आहे, मग आता तिच्या लग्नाचा विचारसुद्धा आपण करायला हवाच की। त्यावर मालिनीला विक्रम म्हणत असतो की आपण तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करूया। मालिनी म्हणते, माझ्या नजरेत एक चांगलं स्थळ आहे सुद्धा, माझी एक मावस बहीण आहे सानिका, तिचा मुलगा सिद्धार्थ खूप हुशार मुलगा आहे, चांगला शिकलेला सुद्धा आहे। आपला पार्थ जसा आर्किटेक्ट आहे तसा तो इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर। तुम्ही काय म्हणता? त्यावर विक्रम म्हणतो, अगं मग शुभ काम में देरी किस बात की, तू एक काम कर, तुझ्या मावस बहिणीला सानिकाला तिच्या मुलाबरोबर आपल्या घरी जेवायला बोलव, त्या बहाण्याने मुलगासुद्धा बघून होईल आणि
जरा आपल्याला त्याच्याबद्दल माहितीसुद्धा घेता येईल. त्याबरोबर मालिनी म्हणते बरं ठीक आहे. त्यावर मालिनी विक्रमला सांगते पण त्याआधी तुम्ही हे सगळं वसुताईंच्या कानावर घाला. विक्रम ठीक आहे म्हणतो आणि सगळ्या गोष्टी वसुताईला सांगतो. त्यावर वसू ही विक्रमला म्हणत असते की बरं ठीक आहे, मी या सगळ्याबद्दल एकदा रम्याबरोबर बोलून घेते. त्याबरोबर लगेचच विक्रम हा वसू आत्याला सांगत असतो की हे बघ वसुताई, रम्याला तू फक्त हे सगळं सांगू नकोस, तर या सगळ्यामागे तिचं भलंच आहे हे समजावून दे. कारण तो जो मुलगा आहे तो मालिनीच्या मावस बहिणीचा म्हणजेच सानिकाचा मुलगा आहे. आणि तुला तर माहिती आहे मालिनी रम्यासाठी असंच कोणतंही स्थळ पसंत करणार नाही. त्यामुळे विचार नीट कर. त्यानंतर आता वसुआत्या ठीक आहे म्हणून रम्याकडे आलेली असते आणि मग ती रम्याला सांगत असते की मालिनी आणि विक्रम तुझी हक्कलपट्टी करण्याच्या तयारीत आहेत, ते तुझ्यासाठी स्थळं बघतायत. त्यावर मात्र आता इकडे रम्याला खूप जास्त राग आलेला असतो, तिचा संताप झालेला असतो. पण मग लगेचच तरीसुद्धा रम्या म्हणते माझ्यासाठी स्थळं बघतायत काय, ठीक आहे, तू एक काम कर आई, तू फक्त त्यांना एवढंच जाऊन सांग की मी तयार आहे म्हणून मुलगा पाहण्यासाठी. त्यावर वसुआत्या म्हणते काय, तू काय बोलतेस हे रम्या, म्हणजे एवढी सगळी मेहनत आत्तापर्यंत आपण केलेली पाण्यात. त्यावर लगेच रम्या म्हणते आई, पार्थला एवढ्या सहजासहजी मी नाही सोडणार. माझं खरंच प्रेम आहे पार्थवर. तू मी सांगते तसं कर. जा आणि जाऊन सांग मामा मामीला की मी या मुलाबरोबर लग्न करायला किंवा हे स्थळ बघायला तयार आहे. लग्न करायला तयार आहे असं बोलू नकोस, स्थळ बघायला तयार आहे बोल, नाहीतर त्यांना लगेच डाऊट येईल की माझ्या मनात काहीतरी विचित्र सुरू आहे. त्याबरोबर लगेचच आता वसुआत्या म्हणते बरं जसं तू सांगशील तसं. आणि मग ती विक्रमला आणि मालिनीला येऊन सांगते की रम्या या लग्नाला म्हणजेच मुलगा बघायला तयार आहे. त्याबरोबर हे ऐकून विक्रम आणि मालिनीला खूप आनंद होतो. विक्रम मालिनीला सांगतो मालिनी अजिबात वेळ वाया घालवू नकोस, तू उद्याच्या उद्याच तुझ्या मैत्रिणीला बोलवून घे. मग मालिनी ही तिच्या मैत्रिणीला म्हणजे फोन करते, म्हणजेच तिची मावस बहीण. आता मावस बहिणी जरी असल्या तरी त्या एकमेकीला मैत्रिणीसारख्याच असतात. मग आता ती तिला सांगते की माझी भाची रम्या आहे ना, मला तिच्यासाठी तुझ्या मुलाचा हात हवा आहे. उगाचच्या उगाच ताकाला यायचं आणि भांडं कशाला लपवायचं म्हणून सरळ स्पष्टच बोलले. त्यावर लगेच सानिकासुद्धा म्हणते अगं बरं केलंस मालिनी, तसंही आपल्या दोघींमध्ये कधीपासून हे असं लपवाछपवी व्हायला लागली. ठीक आहे, आम्ही उद्याच तुझ्या घरी तुझ्या भाचीला बघायला येतो. जर सिद्धार्थला आवडली तर पुढे काय कसं करायचं ते मग आपण ठरवू. त्यावर लगेचच आता मालिनी म्हणते की ठीक आहे मग या तुम्ही. आता रम्याला मुलाकडचे बघायला येणार म्हणून घरात अगदी जोरदार तयारी सुरू असते. नंदिनी ही मालिनीला सगळ्या कामांसाठी मदत करत असते. आता मुलाकडचे आलेले असतात, चहा पाणी वगैरे झालेला असतो. त्यानंतर लगेच सानिका ही मालिनीला म्हणायला लागते मालिनी अगं का उगाच फॉर्मॅलिटीज करतेस, बोलव ना तू रम्याला, रम्या ही बघायची आहे माझ्या मुलाला. त्याबरोबर लगेचच आता मालिनी म्हणते हो हो बोलवते ना मी. आणि मग लगेचच ती रम्याला हाका मारायला लागते. पण रम्याऐवजी त्या ठिकाणी नंदिनी आणि जीवा हे दोघं आलेले असतात. नंदिनी जीवाच्या मागोमाग पार्थ आणि काव्यसुद्धा येतात. मग लगेचच आता सानिका ही विचारते काय ग या दोन मुली कोण. त्याबरोबर लगेच मालिनी सांगते ही काव्या माझ्या मोठ्या मुलाची म्हणजे पार्थची बायको आणि ही नंदिनी म्हणजेच माझा धाकटा मुलगा जीवा याची बायको. त्याबरोबर लगेचच सानिका दोघांच्याही चेहऱ्यांवरती हात फिरवत म्हणते वा 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 छान ग, अगदी उत्तम जोड्या आहेत, एकमेकाला अगदी अनुरूप दिसताय तुम्ही. आता जीवा आणि नंदिनीचं कौतुक केल्याबरोबर पार्थ काव्याकडे बघत असतो. तर लगेच सानिका काव्याकडे येत म्हणते आणि तुझी मोठी सून तर अगदी नक्षत्रा इतकी सुंदर आहे. पार्थ नशीब काढलंस हो मुला, एवढी सुंदर बायको मिळाली आहे तुला. त्यानंतर आता त्या ठिकाणी रम्या आलेली असते. आता रम्याला बघताच क्षणी सिद्धार्थ पसंत करतो आणि लगेचच तो लग्नाला होकारसुद्धा देऊन टाकतो. त्यानंतर आता लगेच मालिनी ही सानिकाला विचारायला लागते सानिका तुझं काय मत आहे. त्यावर सानिका म्हणते अगं दुल्हा दुल्हन राजी तो क्या करेगा काजी. जर रम्याला सुद्धा सिद्धार्थ आवडला तर मग आपण यांची एंगेजमेंट लवकरात लवकर करून घेऊ आणि लग्नाचा मुहूर्तसुद्धा लवकरच काढू, म्हणजे लग्नसुद्धा यांचं पटकन उरकू. त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणते उत्तम. रम्या तुला आवडलाय सिद्धार्थ असं मालिनी रम्याला विचारते. त्यावर रम्या ही लगेचच मुद्दामून सगळ्यांसमोर बोलते मामी अगं असं काय करतेस, मला ऑलरेडी कोणीतरी आवडतं
मग एखाद्या दुसऱ्या मुलाकडे मी कसं काय बघू शकते? त्यावर लगेच सिद्धार्थ आणि सानिका उठून उभे राहतात. सानिका म्हणत असते, काय म्हणतेस तू हे रम्या? त्यावर रम्या म्हणते, सॉरी, तुम्हाला माहीत नव्हती का ही गोष्ट? बरं, आता तुमच्यासमोर बोललेच आहे तर तुम्हाला सांगून टाकते. मी रम्या लहानपणापासून म्हणजे माझे बाबा गेल्यापासून मी मामा मामींकडेच आईबरोबर राहिली आहे आणि तेव्हापासून माझं पार्थवरती प्रेम आहे. तेव्हापासूनच काय तर त्याच्या आधीपासून मला पार्थ आवडतो. प्रेम या शब्दाचा अर्थ कळाल्यानंतर माझ्या लक्षात ही गोष्ट आली की मला पार्थबद्दल जे वाटतं ते प्रेम आहे माझं. त्यामुळे जे काही आहे ते मी तुम्हाला सांगून टाकलं आहे. आता तरीसुद्धा जर तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार असाल तर माझी काही हरकत नाही आहे. मी लग्न तुमच्याशी करेन, पण माझं कायम प्रेम हे फक्त पार्थवर असेल, असं रम्या सिद्धार्थला बोलते. आता मात्र सिद्धार्थला या गोष्टीचा प्रचंड राग येतो. तर सानिका ही मालिनीला म्हणत असते की जर अशा पद्धतीने माझा अपमान करायचा होता तुला तर मग मला मुलगी बघायला बोलवलंच कशाला? एकदा तुझ्याच भाचीबरोबर नीट बोलून घ्यायचं होतंस. जाऊ देत, तुझ्याशी मला आत्ता काही बोलायचंच नाही, असं म्हणून सानिका तिकडनं निघून जाते. तर आता रम्याने हा जो काही तमाशा पाहुण्यांसमोर केलेला असतो तो सगळा बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर विक्रम हा लगेचच रम्याला म्हणायला लागतो की रम्या, अगं मूर्ख मुली, जर तुला लग्नाला नकारच द्यायचा होता किंवा हा सगळा तमाशाच करायचा होता तर मग उगाचच्या उगाच हा सगळा घाट घालायची काय गरज होती? आम्हाला सांगायचं होतं की मला लग्नच नाही करायचं, आम्ही तुझ्यासाठी स्थळं पाहिलीच नसती. उगाचच्या उगाच त्या मालिनीच्या बहिणीचा तुला अपमान करायची काय गरज होती? मग मालिनीसुद्धा आता रम्याला ओरडत म्हणते, रम्या, आज तू जे काही वागलीस ना ते खूप चुकीचं आहे, खूप चुकीचं. त्याबरोबर लगेचच आता वसवत त्या रम्याची बाजू घेत म्हणते, हो का? माझी मुलगी जे वागली ते चुकीचं आणि तुम्ही जे केलं ते योग्य. तुम्हाला तर सगळी परिस्थिती माहिती आहे. माझ्या रम्याचं या पार्थवर किती प्रेम होतं ते सगळं तुम्हाला माहीत होतं. तरीसुद्धा तुम्ही त्याचं लग्न त्या नंदिनीबरोबर ठरवलं आणि नंदिनीचं लग्न नाही झालं म्हणून तिच्याच धाकट्या बहिणीला काव्याला तुम्ही लग्न करून या घरात आणली, पण माझ्या रम्याचा विचार केला नाही. त्याबरोबर मात्र आता मालिनी म्हणते, मला ना आता काही बोलायचंच नाही आहे आणि ती लगेचच तिकडनं खोलीत निघून आलेली असते. आता लगेचच खोलीत आल्यावर मालती ही सानिकाला कॉल करायला लागते, पण सानिका ही तिचा एकही फोन उचलत नसते. तर उलटं आता लगेचच वसवत्या ही म्हणायला लागते की माझी मुलगी उलट ह्या काव्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत सरस आहे, उत्तम आहे, मोठ्यांचा आदर करते, मान सन्मान जपते, ह्या घरातल्या सगळ्यांना आपलं मानते, सगळ्यांचं हवं नको बघते, सगळ्यांचं सगळं करत असते. त्याबरोबर लगेचच आता काव्याला मात्र राग येतो आणि मग काव्या म्हणायला लागते की बास, पुरे झाला आत्या, आतापर्यंत तुमचं खूप ऐकलं पण आता नाही, बाद झालं. त्याबरोबर वसवत्याला राग येतो आणि वसवत्या म्हणते, गप्प बस. त्यावर काव्या म्हणते, तुम्ही गप्प बसा, कारण चूक तुमच्या मुलीची आहे, कळलं ना? त्यावर वसवत्या म्हणायला लागते, तुझी जीभ जरा जास्त चुरू चालायला लागली आहे, असं वाटत नाही का तुला? तू कोणाशी बोलतेस या गोष्टीचं भान आहे का तुला? त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणत असते, हो, व्यवस्थित मला भान आहे की मी कोणाशी बोलते. एका अशा आईजवळ बोलते मी जिने तिच्या मुलीवर तर काही संस्कार केलेले नाही. तिची मुलगी सतत नवनवीन तमाशे करत असते आणि तरीसुद्धा ती दुसऱ्यांच्या मुलीचे संस्कार काढत असते. या अशा मुलीच्या आईबरोबर बोलते मी, कळलं? असं म्हणायला लागते. त्याबरोबर मात्र आता काव्याने वसवत्याला असं उत्तर दिल्यामुळे सगळेच जण अगदी हादरून गेलेले असतात, कारण आता घरात आणखीन मोठा वाद होणार असतो. मग पार्थच वेळ मारून नेत म्हणतो, बास, पुरे झालं. काय सुरू आहे तुम्हा सगळ्यांचं? काव्या, तुम्ही आतमध्ये जा आणि रिलॅक्स व्हा, जा 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 काव्या, आत जा. त्याबरोबर मात्र आता काव्या ही काही न बोलता खोलीमध्ये निघून आलेली असते. आता खोलीत आल्यावर तिला रम्याचे शब्द आठवायला लागतात. ती म्हणायला लागते की जर एवढं प्रेम होतं तर मग त्या दिवशी मंडपातून गायब होण्याची काय गरज होती? जर त्या दिवशी ती मूर्ख रम्या मंडपातून गायब झाली नसती, तिचं आणि पार्थचं लग्न झालं असतं, तरीसुद्धा माझा जीवा आणि आम्ही पुन्हा एक होऊ शकलो असतो. पण या मूर्ख रम्यामुळे हे सगळं घडतंय. आता नाही झालं पार्थ बरोबर लग्न तर दुसऱ्या कोणाशी करायचं तर ते सुद्धा नाही.
इथे आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला बसली आहे. त्याबरोबर पार्थ त्या ठिकाणी आलेला असतो. आता काव्याला असं स्वतःशीच एकटं बडबडताना पाहून पार्थला खूप मोठं आश्चर्य वाटतं. पार्थ विचार करतो, नक्की ही मुलगी आहे तरी कशी? मगाशी बाहेर वसुहत्याला एवढं तडातडा बोलली तरी हिचं मन नाही भरलं की आतमध्ये येऊन स्वतःशीच बडबड करते. मग पार्थ काव्याला विचारत असतो, काव्या तुम्ही ठीक आहात ना? त्यावर काव्या म्हणते, हो ठीक आहे मी, मला काय धाड भरली आहे? हां, मी बरोबर आहे, मला काय फरक पडत नाही ना कुठल्याच गोष्टीचा. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या शांत व्हा, किती चिडचिड करताय तुम्ही उलटे 1 ते 10 आकडे मोजा बरं. त्यावर काव्या ही पार्थला म्हणायला लागते, ते सगळं सोडा, मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारते, त्याचं उत्तर मला खरं खुरं द्यायचं. पार्थ म्हणतो, काहीही विचारा, मी खोटं कधीच बोलत नाही. काव्या म्हणते, उत्तर एका शब्दात हो किंवा नाही असं द्यायचं. पार्थ म्हणतो, प्रश्न तर विचारा. मग काव्या ही पार्थला विचारते, मला खरं खरं सांगा, तुमच्या मनात कधीतरी रम्यासाठी त्या फिलिंग्स होत्या का? तुम्ही कधी रम्यावर प्रेम केलं का? त्यावर पार्थ म्हणतो, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन, पण त्या अगोदर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही मला हा प्रश्न का विचारताय आज. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते की जर तुमचं रम्यावर प्रेम असेल, तुम्हाला ती आवडत असेल, तर तुम्ही दोघंजणं एकत्र या, तुम्ही लग्न करा आणि सुखाने संसार करा. माझा तुमच्या लग्नाला काहीच विरोध नाही. उलट मी स्वतःहून तुम्हाला घटस्फोट देते आणि तुमचा मार्ग मोकळा करते असं म्हणायला लागते. त्याबरोबर पार्थ हा काव्याकडे बघतच राहतो आणि तो काव्याला म्हणतो, पुरे झालं, आता मी काय बोलतो ना ते नीट ऐकून घ्यायचं. माझं रम्यावरती कधीच प्रेम नव्हतं आणि कधीच नसेलसुद्धा. मला नंदिनींबरोबर लग्न करायचं होतं, पण आता माझं लग्न काही कारणास्तव तुमच्याबरोबर झालं आहे. त्यामुळे मी आता नंदिनीच काय दुसऱ्या कुठल्याही मुलीकडे नजर वर करूनसुद्धा पाहणार नाही त्या नजरेने. कारण आता तुम्ही जरी मानत नसलात तरीसुद्धा माझी बायको आहात तुम्ही आणि तुम्हाला फसवणं हे मला जमणार नाही. मी तुमच्याबरोबर कायम लॉयलच राहणार. त्याचबरोबर पार्थ म्हणत असतो की तुम्हाला जे काही वाटतंय तसं काही नाही आहे. मला रम्या कधीच आवडली नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं, लग्न करायचं कोणाशी, जोडायचं कोणाशी, तोडायचं कोणाशी, हे सगळं स्वर्गातूनच गाठी बांधून खाली आलेलं असतं. त्यामुळे त्या गाठी तुम्हीच काय किंवा मीच काय कोणीच सोडवू शकत नाही. त्यानंतर आता मालिनी ही टेन्शनमध्ये उदास होऊन खोलीत बसलेली असते, कारण सानिका तिला म्हणालेली असते की आता मी तुझ्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही. मग त्या ठिकाणी विक्रम आलेला असतो आणि विक्रम हा मालिनीची समजूत काढत म्हणतो, मालिनी आता किती काळ इथे अशीच रडत बसणार आहेस? हे बघ, जे घडलं ते घडलं, त्या सगळ्यामध्ये तुझीसुद्धा काही चूक नव्हती. तू उगाच फार विचार करू नकोस, शांत हो मालिनी. हे बघ, शांत हो, आपण बोलू ना सानिकाताईंबरोबर, सगळं चांगलं होईल. त्यावर मालिनी म्हणते, काय चांगलं होईल? मी रम्याच्या भल्याचाच विचार करत होते ना. मग तरीसुद्धा रम्या इतकं वाईट का वागली माझ्याबरोबर? का तिने माझ्या बहिणीचा, तिच्या मुलाचा असा अपमान केला? आपण आधी तिला विचारलं होतं ना तुला लग्न करायचं आहे की नाही? त्यावेळेस हो कशाला बोलली जर तिला असंच वागायचं होतं तर? त्यावर वसुहत्या ही आता हे सगळं बोलणं चोरून ऐकत असते. तर विक्रम हा सांगायला लागतो की हे बघ, उगाचच्या उगाच तू जास्त विचार करतेस. त्याबरोबर दुसरीकडे आता रम्या आणि वसुहत्या या खोलीत आलेल्या असतात. मग वसुहत्याने जे चोरून ऐकलेलं असतं ते सगळं बोलणं ती रम्याला सांगते. त्यावर रम्या म्हणत असते, बरं झालं, हेच हवं होतं मला त्या मालती मामीला जरा तरी हर्ट करायचं होतं. आता पुन्हा जिची हिंमत होणार नाही माझ्यासाठी मुलं बघण्याची. तर दुसरीकडे आता पार्थ हा एकटाच टेरेसवरती उभा असतो आणि त्याला काव्याचे शब्द हे सतत आठवत असतात. तुम्हाला जर खरोखर रम्या आवडत असेल, तुमचं तिच्यावर प्रेम असेल, तर तुम्ही तिच्याशी लग्न करा. माझी काहीच हरकत नाही आहे. उलट स्वतःहून मी तुमच्या मार्गातून बाजूला होईन. मी तुम्हाला डिवोर्स पेपर्स सह्या करून देऊन टाकेन. आता काव्यासुद्धा खोलीत एकटीच असते आणि तिला पार्थचे शब्द आठवायला लागतात. लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गातच बांधल्या जातात. तुम्ही माझी बायको आहात आणि कायम तुम्हीच असाल. मी तुमच्याबरोबर कायम लॉयलच राहणार. आपण कितीही ठरवलं तरी स्वर्गात बांधून आलेल्या गाठी सोडवू शकत नाही. त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन यासाठी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता येईल. धन्यवाद.